अनंतकोटी ब्रह्मांड नायक सेगाव निवासी राजाधिराज गजानन महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृश्य तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतमनामे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुवारनिमित्त मी आज गजानन बाबाचं एक आवडतं असं भजन म्हणणार आहे। गण 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 गणात बोते 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 गण 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 गणात बोते। हे गजानन महाराजांचं प्रिय असं भजन होतं आणि गजानन महाराज हे सदा हे गुणगुणत राहायचे। त्यांच्या आवडीचं भजन सर्व भाविकांनी गुणगुणत राहायला पाहिजे। त्यामुळे गजानन महाराजांची आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभेल आणि आपल्या घरामध्ये हे भजन जर सारखं गुणगुणत राहिलं तर आपल्या मुलांवरही चांगले संस्कार होतील आणि मुलांमध्येही भक्तिभावना रुजली जाईल। तर कुठल्याही देवाचं असलं तरी भजन गुणगान गात राहिलं तर मुलांनाही तेच आवडायला लागतं। म्हणून प्रत्येकांच्या घरामध्ये कुठल्या का होत नाही देवाची भक्ती करणं संतांची भक्ती करणं ही गोष्ट राहिली पाहिजे। नित्यनियमानं गुरुवारी स्वामींची भक्ती केली पाहिजे, गजानन बाबाची भक्ती केली पाहिजे, साईबाबांचं दर्शन घेतलं पाहिजे, असं काही ना काहीतरी केलं पाहिजे। दिवसातून कमीत कमी 10 ते 15 मिनिट वेळ आपण देवाच्या नामस्मरणासाठी दिलं तर हीच परंपरा पुढे चालू राहील। आपलं पाहून आपली मुलंसुद्धा देवाची भक्ती करतील आणि सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावणं असे जर कार्य आपण करत राहिलो तर आपली मुलंही तेच करतील। त्यासाठी देवाचं भजन अभंग हे सर्व गोष्टी गाणं वगैरे गरजेचं आहे। पुन्हा एकदा मी गजानन बाबाचं आवडतं भजन गुणगुणते। गण 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 गणात बोते गण 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 गणात बोते गण 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 गणात बोते मना गजानना।